आपल्याकडे आता पुणे बिड्याला आहे ना तुमचं डेक्कन जिमखाना वगैरे. मूळ शब्द दक्षिण, त्यानंतर त्याचा झाला शब्द दख्खन, आणि मग इंग्रज आल्यावर त्याचा झाला डेक्कन. आणि मग हा सगळा इतिहास विखे पाटलांपासून सुरू झाला, धनंजयराव गाडगीळांपासून सुरू झाला. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास सहकारी संस्था जर बघितल्या जवळपास 2,22,000च्या वरती आहेत. इतक्या मोठ्या संस्था देशात, आपल्या देशात कुठच्याही राज्यामध्ये नाही आहेत. त्याच्यानंतर खालोखाल येतो गुजरात, ज्याचा महाराष्ट्र डोळा आहे. कालची परवाची बातमी आहे, तर मला माहित नाही जाते का राहते का काय, अजून मला कळलं नाही. पण आपल्याकडची महाराष्ट्रामधली महानंदा डेअरी ही भविष्यात पुढे अमूल गिळंकृत करते का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी आज जो तुमच्यासमोर उभा आहे, मी फार काही भाषण करणार नाही तुमच्यासमोर. मला फक्त काही थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, काही धोक्याच्या सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत. महाराष्ट्रातली सहकारी चळवळ जी आहे ती सांभाळण्यासाठी अत्यंत सक्षम अशी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत, आजही आहेत, भविष्यातही असतील, होणार आहेत. पण मला असं वाटतं आपण इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो. त्याचं भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही. तुम्हाला आठवत असेल, मी एकदा त्या आपल्या महाराष्ट्राच्या विकास आराखडा ब्ल्यूप्रिंटच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाड्यामधली पाण्याची परिस्थिती आता अशी आहे की जवळपास विहिरीला 800-900 फूट खाली पाणी लागत नाहीये. अशी महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती आहे. आणि फक्त राजकीय स्वार्थ, राजकीय गोष्टी याच्यासाठी म्हणून मराठवाड्यामध्ये साखर कारखाने उभे केले जात आहेत. साखर कारखाने उभे करणार म्हणजे तुम्ही ऊस लावणार, ऊसाला सर्वात जास्ती पाणी लागतं, हे काय मी सांगायची गरज नाही. जमिनीतलं पाणी शोषून घेतं ते पीक. नॅशनल जिओग्राफिकने सांगितलेल्या तुम्हाला त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला सांगतो की आत्ताची मराठवाड्यामधली परिस्थिती ही जर अशी चालू राहिली, असं जर जमिनीतलं पाणी खेचत राहिला तुम्ही, तर पुढच्या 40-50 वर्षात मराठवाड्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्या तज्ञांचं म्हणणं आहे. आम्हाला अक्कल येत नाही, आम्हाला समजत नाही, आमच्याकडच्या पुढाऱ्यांना कळत नाही. जे बेल्ट आहे ते ओरबाडा, घशात घाला, खिशात घाला, पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी फक्त वापरा. पण याच्यामध्ये महाराष्ट्राची एक एक जमीन बर्बाद होतीये ह्याचा आमच्याकडे विचार नाहीये, कोणत्याही प्रकारचा पुढचा विचार नाहीये. आणि त्याच्यात त्यांचं शेवटचं वाक्य असं आहे की उद्या वाळवंट झाल्यानंतर, त्या प्रदेशाचा वाळवंट झाल्यानंतर जर ती जमीन पूर्ववत करायची ठरवली, पहिल्यासारखी करायची ठरवली, आणि जर कसोशीने प्रयत्न केले तर साधारणपणे 400 ते 500 वर्ष लागतील. आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आहोत, आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो आहोत. कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठा. काय चालू आहे? हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये, याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत. हा राज ठाकरे गेली अनेक वर्ष बोंबलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला, जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा. एक